काय अंगणवाडीचं काम अर्ध हे 70 गुंठ त्या अशोक काय ना अशोक बबन शेंगाळे त्यांनी दिली ना. हे 70 गुंठ गावाला दान केलेली घर बांधायला आणि घर बिर बांधून झाल्याच्या नंतर मग ते दमदाट्या करून का बा आमच्या जागेतून घर हे रस्ते खालून 70 गुंठ हे रस्ता खालून 70 गुंठ तिथे जाऊन जरा घर दाखवा. हे स्लॅबचं कुणाचं घर चालू आहे? ते स्लॅब यांचे तुमचं आहे का? अरे वा 13-14 लाख रुपये खर्च करून मी कोपटामध्ये राहते वर. मला माहित होता कधी घरा मोडायला येईल तो, म्हणून मी वर गेलो शेतामध्ये राहायला. एवढा 13-14 लाख खर्च करून. आणि हे मला सांगायचंय हे अंगणवाडीचं काम आहे. हे पण काही पूर्ण होऊन दिलं जात नाही का? अंगणवाडी पूर्ण झाली असती पण त्यांच्या ते पैसे खातात. पत्रकार पैसे खातो, जे सरपंच आहे तो पैसे खातोय. पैसे खातोय. हे किती वर्ष झाले हे अंगणवाडीचं काम चालू आहे? 2 वर्षापासून चालू आहे. अजून पूर्ण नाही बघा. बर ठीक आहे. आता ही जे पाहतोय आपण का ही जे लोकांचं यांना शासनाने घरकुलं बांधून दिलेली आहेत. हा फोन नंबर नेला दमदाट्या देऊन. थांबा मी विचारतो, तुम्ही नका विचारू जास्त. बापरे. तर हे कोण आहेत? ही लोक कोण आहेत? काय करायला काम आणलेले हे तळ्याचे बांधकाम करण्यासाठी लोक आणले. तळ्याचे काम करायला लोक आहेत? हो तळ्याचे काम करायला लोक आणले. यांनी सुद्धा दमदाट्या करून काम काय झालं तुम्हाला? कोणी हरकत केली? जागा मालक. कोण? काय नाव आहे त्यांचं? नाव नाही माहिती, आम्ही नवीन आले. काय म्हणजे तुम्ही काय काम करायला आले होते? मी बांधकाम तळेचं बांधकाम करतो. हा. तळेचं बांधकाम इनकाम करून सर्व ओके करून द्यायचं, म्हणजे पावसाचं जो पाणी घाण मीन आतमध्ये जायला नाही पाहिजे. म्हणजे स्वच्छ पाणी लोकांना प्यायला राहते. मग ते म्हणाले काम करायचं नाही. हा, तो मालक म्हणजे पत्रकार आहे म्हणते, असं ऐकलं मी. त्यांनी केस केली म्हणते. तेवढं काही माहित नाही सर. आमचे जो कॉन्ट्रॅक्टर वर केस केली. कॉन्ट्रॅक्टर म्हणते आपल्याला काम नाही करायचं, कसाला उगत भांडत करायचं. कुणाच्या माध्यमातून हे काम होत होतं? हे संतोष हुंडारेचं नावाचं काम आहे. बर. नाही हे म्हणजे शासनाचं काम आहे की शासनचं मोटर टाटा मोटरचं काम आहे. टाटा मोटरचं काम आहे? टाटा मोटर सस्ता. बर. म्हणजे या गोरगरीब लोकांना मदत होईल. गरीब लोक आले. हे पॅनल कुणाचे आहेत? हे पॅनल विहिरीचे आहे. सोलर पिलर आहे. ते ब्लास्टिंग चालू आहे त्याच्यामुळे काढले ते. बर. मग आता तुम्ही काम करणार का नाही? नाही, आता हे लोक करू देणार तर करणार, नाही करू दिलं तर आम्ही चाललो दुसऱ्या कामावर. आम्ही इथं राहून काही फायदा नाही ना आमचा. बरोबर आहे. चला, म्हणजे ते कुठे आहे तळ म्हटले? ते 70 गुंठे जागेत आहे का वेगळ्या जागेत आहे? शे कोणाचं घरकुल आहे? पत्रकारांनी घरकुल घेतलं का? सगळं पुनर्वसन झालंय ना त्याच्यामध्ये. बरं. काय त्यांची गोडेगाव ठिकाणी अशी 3 मजली बिल्डिंग. हे आता इथे राहत नाहीत का? नाही इथे नाही राहत. ते वरती तिकडे जांभोरीमध्ये त्यांनी असं मोठं घर बांधलेलं आरसीसी मध्ये, तिथे राहतात ते. जांभोरीला राहतात आरसीसी घरात, बंगल्यामध्ये. मग इथं का राहत नाही? हा म्हणजे असं आरसीसी कसं हा साधं आरसीसी नाही असं साधं हा साधं म्हणजे पत्र्याचं पण आरसीसी टाईपच बनवलेलं म्हणजे त्यांनी वरून पत्र बित्र असं मस्त व्यवस्थित बनवलं. पण राहत नाही ते. हो गोडेगाव ठिकाणी म्हणजे अशी 3 मजली बिल्डिंग आहे त्यांची आणि अशी साधी 2 घरात. म्हणजे तिथं आमची 4 गुंठ जागा आहे गोडेगावला आमच्या 3 भावांची. तिथे पण त्यांनी असं भ्रष्टाचार केलेले. आता जो लाईट इथं खांबला देऊन देत नाही ना. आता त्याने काय केलं, इथं फुकट लाईट वापरायची, इथला मीटर काढून झांबरला नेलाय आणि तिकडे फुकट वापरायची. नाव मेघोलीचा, बिल कुठे येणार मेघोलीला, मीटर कुठे दाखवणार जांभोरीमध्ये. बरं. म्हणजे यांना घराची आवश्यकता नाही, चांगले स्टेबल आहेत. व्यवसाय काय करतात? त्यांच्या ह्याच पत्रकारिता व्यवसाय लोकांनी फसवेगिरी करायची, दमदाट्या करायच्या, याच्याकडून पैसे काढ, ह्या अधिकाऱ्याकडून पैसे काढ, अशी त्यांचा व्यवसाय हा. आणि हे व्यवसायातून त्यांनी असे जागजागी त्यांनी बंगलं गाड्या घेऊन त्यांनी प्रॉपर्टी वाढवली. 4 व्हीलर आहे. इन्कम काय एवढी मला हे म्हणायचे. समजा सामान्य माणूस, समजा गव्हर्नमेंट नोकरीला माणूस आहे त्याला 80,000 पगार आहे, पण त्या माणसाला साधा एक 2 BHK घर खरेदी करता येत नाही. आणि हा माणूस जर नोकरीला नसताना एवढी जर प्रॉपर्टी वाढवली, मग हा पैसा आला कुठून? म्हणजे त्यांनी गावाची फसवणूक केली आणि भाऊबंदाची फसवणूक केली. मग काय पत्रकारितेच्या माध्यमातून तुमचं काय आवाज नाही उठवत का? आमचं असं म्हणणं आहे का बुवा याची ही पत्रकारिता जावा. जे त्यांच्या पत्रकारिते जे कोण चॅनलचे असते त्यांनी हे त्याच्यावर
कारण का त्यांची फसवणूक होती ना, पण तुमच्या चॅनलची फसवणूक होती, बदनामी होती ना तुमच्या चॅनलची. मित्रांनो, हे काही चॅनल नाही त्यांचं, एका चांगल्या नाही, प्रतिष्ठित नाही. वर्तमानपत्रामध्ये ते पत्रकार म्हणून काम करतात. हा पण शेवटी आहेच ना, बदनामी होतीच ना. आता आमची बी झाली ती, आता तुम्ही बोलल्यामुळे लोक आम्हाला बी बोलणार. ठीक आहे, काय हरकत नाही ना. नीट वागलं पाहिजे, नीतिमत्तेने वागलं पाहिजे. त्याच्यामुळे मग तुम्ही पत्रकारच ना. आमचं फक्त एवढं म्हणणं आहे साहेब का तुम्ही नाही, 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 तुम्ही काही नाही. आमचं काही म्हणणं नाही. पत्रकार कोणी असू द्या, फक्त समाजासाठी तुम्ही चांगली कामं करा, चांगलं हे करा, हा चांगल्याला न्याय द्या. पण ते जर पत्रकाराच्या नावाखाली जर लोकांनी दमदाट्या करून जर हे असं करत गैरफायदा घेऊन. गैरफायदे नाही, हे चुकीचं आहे साहेब. वैयक्तिक गैरफायदा घेऊ नये, हा वैयक्तिक अन्याय करू नये. अन्याय करू नये. चला बाबा, धन्यवाद. शबरी आदिवासी घरकुल योजना अशोक बबन शेंगाळे यांचं घरकुल आहे. बर, ठीक. कुशिरी ग्रामपंचायत नाही का? बर, आणि हे तळ कुठलं? हे इथूनच बघा ना. आम्ही पहिली खडकी टाकी याच्यात योजना राबवलेली, पहिली योजना राबवलेली 5-7 वर्ष या आधीपासून आम्हाला ती खडकी टाकी बरं, म्हणून या खालून या, इथून उतर देते का? कुठून यायला लागेल? खडकी टाकी म्हणून आम्हाला ते पहिलं आम्ही त्याच्यात काम केलेलं आहे. चला चला चला, राहू दे. हा, काम केलं, पहिलं काम केलं त्याच्यात 2-4 वर्ष आधी एक आम्ही ही योजना राबवली. त्यावेळेस त्यांनी काही हरकत केली नाही, तेव्हा काही नाही म्हणले का माझी जागा आहे. खडकाळ टाकी योजना कोणत्या शासकीय निधीतून वापरली का? त्यावेळेस शासकीय निधीतून वापरलं होतं, त्याचं खोलीकरण म्हणजे केलं होतं. सरकारी पैशातून ही हा, काम पहिले झालं सरकारी पहिलं. योजनेतून. आता हे याच्यात घाणगुण जाऊ नये म्हणून आता हे बांधकाम टाटा करायचं. मोटर्सनी इथं खोलीकरण हा, करून त्यांनी दिलं. आमच्या याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती, त्यांनी खोली करून आम्हाला एवढं करून दिलं. कोल्हा साहेब, इकडून ये ना, इकडून दाखवा. त्यांनी आणि आता पाणी ते कुठं लागलं होतं? पाणी खाली लागले तिथं आतमध्ये. दिसतंय का पाणी? हो, अजून खाली काम करायचं होतं, तर त्यांनी मध्येच सावकाशी हा, कॅमेरा घेऊन. काम बंद पाडलं. पाणी लागलं खाली, काम बंद केलं. हा, दिसतंय की. अरे वा, बापरे, इतक्या कडाला आहे हे दाखवा. आणि पाणी दिसतंय खाली. अजून फोडायचं होतं ना, जिवंत पाणी लागलं असतं तुमचं, खाली फोडायचं होतं खाली, विशेष सॉल्व्ह झाला असता. पण त्यांनी बंद केलं ना. पाणी लागलेलं चांगलं, काय पाणी लागलं होतं खाली तळ्याला, पण बंद केलं ना काम. म्हणजे सरकारी निधीतून हे झालं, इथपर्यंत काय हरकत नाही. हा, ते म्हणजे याच ग्रामपंचायतीनं केलेलं पहिलं ना, जुनं होतं. आणि आता खडकी टाकी खोलीकरण करून दिलं ना. मग का नक्की हेतू काय त्यांचा? इथं काही राहायचंच नाही तुम्ही म्हणून करताय? नाही, त्याची जागा असल्यामुळे तो म्हणतो राहायचं नाही इथं ना. मग दिली कशाला? मग दान कशाला? सत्कार घेतली? त्यांनी काय केली, जागा दान केली, पैसे पण घेतलं. 5-5 हजार रुपये एकेकाकडून. 5-5 हजार काय करून गाडा घेतलं काय करून? अतिशय दुर्दैव आहे. पाण्याबाबत तरी राजकारण केलं जाऊ नये, ही कोणती पद्धत आहे? गावामध्ये बोलावलं ना पत्रकाराला, तर बायको राजकारण करते, बायको पुढे बोलते आणि नवऱ्याला मागे ठेवते. मग तिला नको का समजायला लावाय पाहिजे गावकऱ्यांमध्ये, लावित नाही तीच पुढे येते. काय सगळी कपाटामध्ये ठेवू? कपाट शासकीय कपाटा घरी नेलेत काय? हा, कपडे ठेवते घरामध्ये, कपाटामध्ये. बाप, या चला वर या. बघा हे चित्र. सीओ साहेब, हे बघा, शासनाच्या वतीने या ठिकाणी खडकाळ टाकी या आदिवासी शेतकऱ्यांना पाणी मिळवण्यासाठी केलेली आहे. आणि यापूर्वी शासकीय निधी देखील शबरी विकास किंवा आपल्या माध्यमातून झाला असेल. आणि आता टाटा मोटर सारख्या संस्थेने या लोकांचा फायदा व्हावा यासाठी 40 फूट खोदणार होते. तर ते पाणी पण लागलं. आणि पाणी लागलं समजल्याच्या नंतर जे तळ्याला पहिला पैसे आलेला ते सुद्धा सरपंचाने आणि पत्रकारांनी खाल्लं. ते गावकऱ्यांना विचारलं, परच्या पर पैसे घेतले, काम केलं नाही का? मग काम केलंच नाही त्यांनी. जेवढा पैसे आलता तेवढा त्यांनी खाल्लं. पत्रकारांनी, जे सरपंच आहे ना शिवाजी दादवर, त्यांनी खाल्ले. बापरे, म्हणजे गावचा भ्रष्टाचार, सरपंच आणि पत्रकार हे दोघांमध्येच भ्रष्टाचार झाले. आणि ग्राम चौक मध्ये आला. मग अशी तुम्ही म्हणत होते सुपरवायझरला काय दबाव मध्ये आहे ना म्हणत होते. सुपरवायझरला ना तुम्ही सस्पेंडच करा, कारण पत्रकार तिला दबाव टाकतो. तो जर सांगितलं की तू पुढे बातमी दे. पण ही जमीन 70 गुंठ्यामध्येच आहे. आणि यापूर्वी याच्यावर निधी पडला होता एकर आहे. मग आता पाणी कुठून आणणार तुम्ही? त्या वयस्कर बाबा आले होते काठी टिकून. ते पाणी खपाय आले, हे तिकडे दाखवा, नदीशिवाय पर्याय नाही पाणी. ते बाबा दाखवा. अवघड आहे. खरोखर सत्कार जर केला पाहिजे हो, तर ह्या बाबांचा केला पाहिजे. केला पाहिजे. ह्या बाबांनी स्वतःची जागा जी विहीर आहे ही गावासाठी सोडलेली आहे. हे बाबांचं नाव सांगा, झूम करा ते.
मुक्ता बाळू शेंगाळे खरं तर हे 100 वर्षांचे बाबा आहे आणि आपल्या सोबत खालपर्यंत आले होते काठी टेकवत त्यांना गाडी परत नेलं, परत ते चालतच आले. पण खरं म्हणजे अशा लोकांचा सत्कार शासनाने केलेला पाहिजे. आणि जे असे दिखाऊ लोक आहेत तर त्याच्यामध्ये हे तुम्ही बघा, खरं तर जनाची न मनाची वाटली पाहिजे होती. ही जागा जर दिलीच कशाला? आणि ह्या लोकांनी तुमचं काय वाईट केलेलं आहे? गावचा काय हिशोब मागितला, ही त्यांची चूक झाली का? गावच्या यात्रेचा हिशोब मागणं ही चूक असेल तर अवघड आहे. आणि काय चाललंय, निधी आलाय, निधी पण परस्पर खाऊन टाकलाय, असं ह्या लोकांनी जो आरोप केलेला आहे. माझी शासनाला विनंती आहे, योग्य ते यांच्यावर कारवाई करावं. यांना एक कंपाऊंड वगैरे ह्या जागेला 70 गुंठ्याच्या जागेला करून द्यावं. त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली पाहिजे. हे तळ देखील पूर्ण केलं पाहिजे. आणि ह्या लोकांची वीज देखील लोकांना मिळू नये यासाठी जे प्रयत्न, मला तर वाटतंय घरांना काय लाईट पण नाही दिसत इकडे. किती आता स्वातंत्र्य मिळून आता 3 पीस लाईन वरून आले बघा ती 3 पीस लाईन सुद्धा दाखव तिकडे वायरमॅनला सांगून त्यांनी एक लाईन बंद केली 3 पीसची. जी पाण्याची पिण्याचे खालून मोटर वर पाणी यायचं ना, तेच पाणी बंद करायला सांगितलं त्यांनी. म्हणजे तुम्ही डोक्यावर पाणी व्हायचं? डोक्यावर पाणी व्हायचं. एवढी आमच्या अवघड त्यांनी समस्या पाप आहे पाप. ए बाबा पडशील, वर ये ना, त्यांनी ये वर ये. गावाची फक्त अरे मी व्हिडिओ काढला ना का लावणारच, फक्त तू तुझ्या जीवाला जर गेला तर कुठं वाढेल आमच्या सोबत. तर बघा किती वरचं बंद केलं नाही का, वरची डायरेक्ट वरून. आता पाणी डोक्यावर, आता डोक्याचं पाणी आणायला लागलं त्यांना. आज समजा बाबा आहे, तर लोकांनी काय करायचं मग आता त्यांचं काही पर्याय नाही ना. जोपर्यंत तो बाबा आहे तोपर्यंत पाणी तो देणार. उद्या समजा त्यांनी पुरला पाहिजे ना पाणी. नदीशिवाय पर्याय नाही आम्हाला धरणाशिवाय. कमेंट मध्ये व्यक्त व्हा.